खरं म्हणजे आंधळा मागतो एक डोळा, आणि इथं मला मिळाले 4 डोळे, मला हरकत नाही. सहज विषय झाला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं. खरंच खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आज तुम्ही जर पेशंटचे मार्गदर्शक आहात आणि मग योगाच्या माध्यमातून सर्वजण अशा पद्धतीने मार्गदर्शन झाले, ही खूपच म्हणजे आज आनंदाची गोष्ट आहे. आणि ही आज जागतिक योग दिनाच्या पूर्वसंध्येला आपण या ठिकाणी आजचा योग दिन जे साजरा करत आहोत ते खरं भाग्यात पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणले आता की सहजाच विषय झाला, मलाही ही संधी पाहिजे होती, कारण दररोज वरुड रोडला होतोय पण तिथं जॉईन नसतो आम्ही, फक्त सकाळी गिरतो म्हणजे फिरतो फक्त. तर तो योग आला आज, त्याचं नावच आहे योगायोग. म्हणून आजच्या या योगायोगाच्या दिनाच्या निमित्तानं सर्व डॉक्टर मंडळीचं मी खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की अशाच प्रकारे आपल्या डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं सर्व जिंतूरकरांचं आरोग्य सुदृढ करावं, हे फार मोठे विचार पाहिजे. खरं म्हणजे आज आपण मेडिकल म्हणजे आपण मला जास्त सांगता येणार नाही, पण मेडिकलच्या माध्यमातून आपण करतो, म्हणजे आपण जे आपलं जे शिक्षण आहे औषधाच्या माध्यमातून करतो, पण आपणच जर आज योगाच्या माध्यमातून करा म्हणून जर सांगितलं, त्याचा फार मोठा इफेक्ट या रुग्णावर म्हणा किंवा नागरिकावर होतो, हे आपल्याला मला वाटतं मला सांगायला आनंद होईल. आणि या पद्धतीचं जर आपण असं जास्तीत जास्त मोठं नियोजन केलं, ते नियोजन आपण नगरेश्वर मंदिरमध्ये करू आणि त्याच्यासाठी पूर्ण अशी मोठी टीम आपण उभारू भविष्यामध्ये. ठीक आहे, आज एक कमी वेळेमध्ये होणार नाही, पण हे जर आपण करू शकलो, कारण काही ठिकाणी कसं आहे, सोयी सुविधा पाहिजे. आता हे डॉक्टर साहेबांनी आता वर केलं एकदम की सोयी सुविधा झाली की या ठिकाणचं वातावरण असं हे झालं की ऑटोमॅटिक माणसाला एकदम छान वाटतं. म्हणून मला असं वाटतं की आजच्या निमित्तानं आपण जो आजचा मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल मी डॉक्टर दहिफळे साहेबाचं, मेडिटेव्ह हॉस्पिटल आणि संजीवनी व्यसनमुक्ती केंद्र, खरं म्हणजे आता डॉक्टर साहेब डॉक्टर सोडून बाकीचं काम किती करतात हे खरं म्हणजे बाकीच्या डॉक्टरना मी शिकायला पाहिजे, हे मी म्हणू नये, पण ही गोष्ट सत्य आहे. डॉक्टर साहेबाच्या दवाखान्यात गेल्याच्या नंतर काय तिथं पाहिलं का, ॲक्सिडेंट झालेल्या बातम्या, तंबाखूमुळे निर्माण झालेल्या त्याचं जे चित्र आहे ते खरं म्हणजे डॉक्टरनं तिथं उपचार करताना म्हणजे त्यांनी जे ट्रीटमेंट केल्याच्या नंतर सांगायचा विषय, ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदरच सांगतात. अशी आपल्या इथे एक मूर्ती आहे, ती म्हणजे डॉक्टर दहिफळे आहेत. खरं म्हणजे त्यांच्या माध्यमातून जिंतूरला फार मोठं आतापर्यंत अनेक रोग्यांचं मला अनुभव आलेला आहे. ते आमच्या समाजात तिथं 2-3 असं आले की बाबा ते आज जिवंत आहेत फक्त डॉक्टर साहेब, ही फॅक्ट आहे. अशा प्रकारच्या डॉक्टरला सगळ्या बाजूनं सहकार्य जिंतूरकरांनी केलंही पाहिजे आणि आपण सर्व डॉक्टर मंडळी करता, याचा मला फार आनंद आहे. आणि आमचे डॉक्टर पंडित दराडे त्यांनी तर आमच्या भारतीय जनता पार्टीला डॉक्टरचं औषधच असं दिलंय की संपूर्ण आज परभणी जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आज परभणी जिल्ह्याचं जिंतूरचं म्हणजे भाजपचं नाव डॉक्टर साहेबांमुळे चांगल्या प्रकारे हे झालेलं आहे. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद आणि डॉक्टर मंडळीच्या असेच आशीर्वाद द्यावा आम्हाला हीच अपेक्षा करतो. धन्यवाद.